विविध भारती पुणे ठळक बातम्या. परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाच्या 7व्या भागात पंतप्रधान नरेंद्र मोदी परवा 29 तारखेला 4000 सहभागींसोबत संवाद साधतील. दिल्लीतील भारत मंडपम इथं टाऊन हॉल स्वरुपात होणाऱ्या या कार्यक्रमात परीक्षेला सामोरं जाताना मानसिक तयारीबाबत पंतप्रधान विद्यार्थ्यांना युक्तीच्या गोष्टी सांगणार आहेत. हिंदवी स्वराज्याच्या 350व्या वर्षानिमित्त अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाच्या वतीनं महाराष्ट्र आणि कर्नाटकातील 373 गड किल्ल्यांवर भगवा ध्वज फडकवण्याचा तसंच शिवप्रतिमा पूजनाचा उपक्रम काल प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून पूर्ण करण्यात आला. यात 10,000हून अधिक शिवप्रेमींनी भाग घेतला. FIH हॉकी फाईव्हज महिला विश्वकरंडक स्पर्धेत भारतीय महिलांनी काल ओमानमध्ये मस्कत इथं दक्षिण आफ्रिकेला 6-3 असं हरवून अंतिम फेरीत धडक मारली. महाराष्ट्राच्या अक्षता ढेकळे आणि ऋतुजा पिसाळ यांनी भारतातर्फे योगदान दिलं. खेलो इंडिया राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत काल महाराष्ट्राच्या मेघा अहिरेनं भारोत्तोलनात नव्या विक्रमासह सुवर्णपदक मिळवलं. आंध्र प्रदेशच्या आर भवानी हिनं 84 किलो वजन उचलून नवा उच्चांक नोंदवला. मात्र मेघानं शेवटच्या प्रयत्नात 85 किलो वजन उचलून नवा विक्रम प्रस्थापित केला. याच क्रीडा प्रकारात कृष्णा व्यवहारेनं कांस्यपदक मिळवलं. नेमबाजीमध्ये ईशा टांगसाळे आणि पार्थ माने या जोडीनं महाराष्ट्राच्या खात्यात आणखी एका सुवर्णपदकाची भर टाकली. 28 सुवर्ण, 24 रौप्य आणि 31 कांस्य पदकांसह महाराष्ट्र या स्पर्धेत अग्रणी आहे. पिंपरी चिंचवडमधील वाल्हेकरवाडी इथं जलवाहिनीत अचानक गळती झाल्यानं पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. त्यामुळे वाकड, थेरगाव, काळेवाडी, रहाटणी, पिंपळे निलग, पिंपळे सौदागर, सांगवी परिसरात आज सकाळचा पाणीपुरवठा विस्कळीत आणि कमी प्रमाणात राहील. पुणे आणि परिसरात आज आकाश निरभ्र आणि किमान 11 अंश तर कमाल 31 अंश सेल्सिअस तापमान राहील. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 10 वाजून 58 मिनिटांनी.